कॅनरा बँकेत 7.5 कोटींचा सुवर्ण घोटाळा. स्ट्रॉंग रूम मधून सोन्याची पाकिट गायब. सोनं बनावट दागिन्यांनी बदललं. जालना जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येते, ज्यानं संपूर्ण बँकिंग व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. बदनापूर इथल्या कॅनरा बँकेत तब्बल 7,31,00,000 रुपयांचा सुवर्ण घोटाळा उघडकीस आलाय. बँकेतलं सोनं गायब झालंय आणि त्या जागी होते बनावट दागिने. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय आणि त्यात चक्क बँकेचाच अधिकारी रंगेहात कैद झालाय. बँकेच्या स्ट्रॉंग रूम मधून सोनं गायब झालं कसं, यामागे कोण आहे, जाणून घेऊयात सविस्तर. जालना जिल्ह्यातील बदनापूर इथल्या कॅनरा बँकेच्या शाखेतील हा कोट्यावधींचा घोटाळा बँक ग्राहकांना हादरवून सोडणार आहे. हा प्रकार उघडकीस आला तेव्हा बँकेत सुवर्ण कर्ज पाकिटांच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू होती. 22 एप्रिलला तपासणी करत असताना बँक अधिकाऱ्यांना धक्का बसला. काही सुवर्ण कर्ज पाकिटांमध्ये खऱ्या सोन्याऐवजी बनावट दागिने ठेवण्यात आल्याचं निदर्शनास आलं. या प्रकारानंतर बँकेनं सर्व सुवर्ण कर्ज पाकिटांची सखोल चौकशी केली. या चौकशीत तब्बल 22 पाकिटांमध्ये बनावट सोनं असल्याचं स्पष्ट झालं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 3,79,00,000 रुपये आहे. पण घोटाळ्याची व्याप्ती इथंच थांबली नाही. चौकशी पुढे सरकल्यावर बँकेच्या स्ट्रॉंग रूम मधून आणखी 30 सोन्याची पाकिटं गायब असल्याचं समोर आलं. या गायब झालेल्या सोन्याची किंमत सुमारे 3,52,00,000 रुपये असल्याचं बँकेनं नमूद केलंय. म्हणजेच बनावट सोनं आणि गायब झालेलं सोनं असं मिळून एकूण 7,31,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या संपूर्ण घटनेतील सगळ्यात महत्वाचा आणि धक्कादायक पुरावा म्हणजे सीसीटीव्ही फुटेज. 23 एप्रिलला सकाळी 11:20 बँकेतील कॅमेऱ्यात आरोपी अधिकारी संजय डोंगरे हे स्ट्रॉंग रूम मधून सोन्याची पाकिटं चोरून आपल्या खिशात ठेवताना स्पष्टपणे कैद झाले. हे फुटेज समोर आल्यानं या प्रकरणाला एक मोठं आणि निर्णायक वळण मिळालं. पोलिसांच्या तपासासाठी हा एक महत्वाचा पुरावा ठरला. सोनं तारण ठेवी ठेवलेले आहेत. त्याच्यातील काही सोनं गायब असल्याचं दिसलं आणि काही सोनं हे डुप्लिकेट असल्याचं दिसलं. त्याच्यावरून त्यांनी तपासणी केली असता सीसीटीव्ही फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुराडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत कर्ज दिले आणि जे ओरिजिनल सोनं होतं ते बँकेतून चोरून घेऊन गेले. अशी 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून फसवणूक केलेली आहे. त्याच्यामध्ये बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून काल पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामधील एक सोनार प्रवीण बुराडे यांना रात्री अटक केलेली आहे आणि जो वीरेंद्र जो पाटणकर हे आहे मॅनेजर, त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे. आज त्यांची PCR घेऊन पुढील तपासामध्ये कोण अजून याच्यात सामील आहे याचा तपास घेऊन कारवाई करीत आहोत. या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची काही शक्यता पोलिसांना संशय आहे या संदर्भात? हो, याच्यामध्ये बरेच लोक सामील असल्याचा संशय आहे. अजून बँकेचे वरिष्ठ लोक किंवा साथीदार कोणी आहेत का याचा शोध घेणे चालू आहे. तसेच इतर लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे का, स्वतःच्या अकाउंटवर काही पैसे घेतलेले आहेत का, याचा तपास करून योग्य ती कार्यवाही करीत आहोत. अनेकांनी बँकेत ठेवलेल्या आपल्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबद्दल आता चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणातील आणखी आरोपी, चोरीला गेलेलं सोनं आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. पुढचे काही दिवस या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. पण या गंभीर प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.